आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी.के. तसेच मराठीच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे संजय मल्होत्रा आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकार नाही? 1. समतेचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार आणि खाजगी मालमत्तेचा अधिकार. मूळ घटनेमध्ये एकूण 7 मूलभूत अधिकार होते. त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती 1978 द्वारे मालमत्तेचा अधिकार किंवा संपत्तीचा अधिकार या घटनेमधून काढून टाकण्यात आला. त्यामुळे आता घटनेमध्ये फक्त 6च मूलभूत अधिकार राहिलेले आहेत. आपल्याला नाही विचारलंय तर सध्या खाजगी मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. यात आणि हे डॅडॅश आहे. 1. उभयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण आणि विशेषण. तर आणि हे 2 वाक्यांना जोडण्यासाठी वापरण्यात आला आहे. त्यामुळे हे काय उभयान्वी अव्यय आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. केवल प्रयोगी अव्यय, तोंडावाटे निघणारे उद्गार यांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. क्रियाविशेषण, क्रियापदाबद्दल जे विशेष माहिती सांगतं त्याला क्रियाविशेषण म्हणतात. विशेषण, जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण असे म्हटले जाते. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? 1. मतदान करणे, 2. कर भरणे, 3. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि 4. वाहतुकीचे नियम पाळणे. तर मूलभूत कर्तव्य आहे आपलं सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. हे 3ही मूलभूत कर्तव्य नाही आहेत बाकीचे. नवरात्र या शब्दाचा समास ओळखा. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. यामध्ये पहिले काय 9 म्हणजे संख्या विशेषण आला आहे. जेव्हा पहिले पद हे संख्या विशेषण असते तेव्हा तो द्विगु समास असतो. कर्मधारण्य समासामध्ये एक विशेषण आलेलं असतं. मध्यम पद लोपी समासामध्ये एका पदाचा लोप केला जातो. जसं की साखर भात म्हणजे साखर घालून केलेला भात. त्यानंतर द्वंद्व समास, यामध्ये दोनही पदेही महत्त्वाचे असतात. जसे की आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी, यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे आहेत. आपल्याला नवरात्रीचा समास विचारला होता, तो आहे द्विगु समास. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. महारत्न, नवरत्न, मिनिरत्न हे कशाचे प्रकार आहेत? केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, भारतातील महत्त्वाची बंदरे, भारतातील हिऱ्याच्या खाणी आणि भारतातील रेल्वे स्थानके. तर महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न हे केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहेत. महारत्न म्हणजे केंद्र शासनाचे सर्वात मोठे उद्योग ज्यांचा प्रॉफिट दरवर्षाला किती 5,000 कोटीपेक्षा जास्त असतो, त्याला महारत्नाचा दर्जा दिला जातो. त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे नवरत्न आणि सर्वात छोटे उद्योग म्हणजे मिनिरत्न. प्रामाणिकपणा हे डॅडॅश आहे. तर प्रामाणिकपणा हे एक भाववाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, माजुली हे बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर हे ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित आहे. हे ब्रह्मपुत्रा नदीतील एक बेट आहे. बेट म्हणजे जेव्हा नदी येते, नदी 2 भागात विभागली जाते आणि पुन्हा एकत्र येते तेव्हा मधील जागा रिकामी असते, त्याला बेट म्हटले जातं. तर माजुली हे भारतातील सर्वात मोठे बेट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात? तर हा रेट बीट्स पर सेकंद यामध्ये मोजला जातो. बीट्स पर सेकंद याचंच मोठं रूप कोणतं आहे? केबी. जेव्हा आपण वायफायची स्पीड किंवा मोबाईलमधून फाईल ट्रान्सफर करतो त्याची स्पीड कशी केबी मध्ये किंवा एमबी मध्ये असते. बीट्स हे सर्वात स्मॉल युनिट आहे. त्यानंतर 1024 बीट जर झाले त्याचा केबी होतो आणि 1024 केबी पासून 1 एमबी तयार होतो. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. HTTP चे पूर्ण रूप काय? HTTP म्हणजेच हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? तर मुख्य 3 प्रकार आहेत सर्वनाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरली जाते? तर निलगिरी झाडाची प्रजाती ही कागद निर्मितीमध्ये वापरली जाते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना यातील अलंकार ओळखा. निसर्गातील वस्तू जेव्हा मानवाप्रमाणे
वागतात किंवा क्रिया करतात तेव्हा त्याला चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. आता इथे चापा आहे जो मानवाप्रमाणे बोलण्याची किंवा चालण्याची क्रिया करत नाही म्हणून दाखवला आहे. त्यामुळे हा चेतन गुणोक्ती अलंकार होईल. उपमा अलंकार यामध्ये एखाद्याला उपमा दिली जाते. रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहेत असं दाखवलं जातं. जसे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, म्हणजेच लहान मूल आणि मातीचा गोळा हे एकच आहेत असं दाखवलं आहे. श्लेष अलंकारामध्ये एक शब्द त्याचे दोन अर्थ तयार होतात. एकाच शब्दाचे दोन अर्थ निघत असतील तर त्याला श्लेष अलंकार असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे? तर ही संस्था देहरादून येथे स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. व्यसन घालण्याचा अर्थ सांगा. व्यसन घालणे म्हणजेच मर्यादा घालणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? तर ती आहे नाबार्ड. नाबार्ड ही ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा करते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. सैन्याकडून अतिरेकी मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? आता प्रयोग म्हटलं की आधी वाक्यामध्ये बघायचं कोणाला प्रत्यय लागला नाही ते. आता इथं सैन्याकडून प्रत्यय लागला आहे. अतिरेकीला कोणताही प्रत्यय नाही आणि अतिरेकी वाक्यामध्ये काय आहे? सैन्य हा कर्ता आहे वाक्याचा, कारण क्रिया काय करतोय? ती मारण्याची क्रिया करतोय अतिरेक्याला. मग कर्म कोणता होईल? तर अतिरेकी हा कर्म होईल, कारण मारण्याची क्रिया अतिरेक्यावर होत आहे. मग कर्माला कोणताही प्रत्यय नाहीये, मग हा होईल कर्मणी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. ज्याला प्रत्यय नसतो तोच प्रयोग असतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? तर हायड्रोजन हा वायू हवेपेक्षा हलका आहे आणि हा सर्वात हलका मूलद्रव्य पण आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर. रेखाने दारापुढे सुंदर रांगोळी काढली या वाक्यातील अव्यय कोणते? आता दारापुढे, पुढे, मागे, वर, खाली ही सर्व काय शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. क्रियापदाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण म्हटले जाते. दोन वाक्य जोडण्यासाठी उभयान्वी अव्ययाचा वापर केला जातो. त्यानंतर अचानक तोंडावाटी निघणारे उद्गार यांना केवळ प्रयोगी अव्यय म्हटलं जातं. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी मिळून स्वराज्य पक्षाची स्थापना केली. या पक्षाची स्थापना 1923 मध्ये करण्यात आली होती. 1920 मध्ये गांधीजींनी सुरू केलेले असहकार आंदोलन चौरी चौरा घटनेनंतर मागे घेतले. त्यामुळे नाराज होऊन चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्याच्या तालावर फुले डोलतात आणि पाखरे साथ करतात कोणत्या वाक्याचा प्रकार आहे? इथं आणि हे उभयान्वी अव्यय वापरला आहे आणि हे उभयान्वी अव्यय संयुक्त वाक्य करण्यासाठी वापरले जातं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विमोचन म्हणजेच मुक्ती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. हे कोणीही कबूल करील उद्देश कोणते? याच्यामधील उद्देश ओळखायचा आहे. उद्देश कशाला म्हणतात? जो कर्ता असतो कर्त्यालाच उद्देश असे म्हटले जाते. आता वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? हे कोणीही कबूल करील. कबूल करणारा काय? कोणीही आहे. तर कोणाचं नाव न विचारता कोणीही असं म्हटलं आहे, त्यामुळे हेच वाक्याचा उद्देश किंवा कर्ता आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर त्यासाठी अपूर्ण विराम हे विरामचिन्ह वापरलं जातं. हे विरामचिन्ह 2 फुल स्टॉप मिळून तयार होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. समानार्थी शब्द सांगा. चंद्र, चंद्राला समानार्थी शब्द हा शशी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. निशा, निशा म्हणजे रात्र किंवा याला आणखी एक समानार्थी शब्द आहे दामिनी, रात्र. घरादाराला व देशाला पारखा झालेला याला काय म्हटलं जातं? तर याला निर्वासित असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. हा, ही, हे, तो, ती, ते ही कोणत्या सर्वनामाची उदाहरणे आहेत? ही काय दर्शक सर्वनामी आहेत. हा व्यक्ती, तो व्यक्ती म्हणजे दाखवले जाते याद्वारे, त्यामुळे ही दर्शक सर्वनामे. संबंधी सर्वनामामध्ये जो, जी, जे ही सर्वनामे येतात. प्रश्नार्थक मध्ये 2 सर्वनामे आहेत. एक आहे कोण आणि दुसरा आहे काय. कोण आणि काय ही दोन्ही प्रश्न विचारण्यासाठी वापरली जातात. त्यानंतर सामान्य सर्वनाम यामध्ये पण कोण आणि कायच वापरले जातात, पण याद्वारे विधान केले जाते, याद्वारे प्रश्न विचारला जात नाही. दोन्हीसाठी सारखीच सर्वनामे आहेत कोण आणि काय. फक्त सामान्य सर्वनामामध्ये प्रश्न विचारला जात नाही, तर प्रश्नार्थक मध्ये प्रश्न विचारला जातो.
विनाकारण समास ओळखा. विनाकारण म्हणजे कारण नसताना. यामध्ये पहिले पद हे महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे हा अव्ययीभाव समासाचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. तुम्ही शाळेला जाता का? सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता इथे सर्वनाम आहे तुम्ही. तुम्ही हे काय? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. हे पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार आहे. याचा प्रकार जर विचारला तर ते यामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम येईल. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये कोण, काय, आताच पाहिलं संबंधी सर्वनाम जसे की जो, जी, जे ही सर्व संबंधी सर्वनामामध्ये. सामान्य सर्वनामामध्ये पण कोण, काय येते. कोणी कोणास मारले सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी कोणास मारले इथं काय प्रश्न विचारला आहे, त्यामुळे हे प्रश्नार्थक सर्वनाम होईल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? नदी एकवचनी आहे, नदीचं नद्या अनेकवचन होईल. वेली हे अनेकवचनी आहे, वेलीचं वेल काय होईल? वेल जर केलं तर तो एकवचनी होईल. त्यानंतर झाड एकवचनी आहे, रोपटे पण एकवचनी आहे. आपलं अनेकवचनी विचारलंय तर वेली हा अनेकवचनी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल या वाक्यातील काळ ओळखा. साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, साधा भूतकाळ. घडत जाईल म्हटलंय, जाईल भविष्यकाळासाठी वापरलं जातं आणि घडत हे काय रीत आहे, त्यामुळे हा रीती भविष्यकाळ होईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. मुद्दाम दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. मुद्दाम दुर्लक्ष करणे म्हणजेच कानाडोळा करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. कानात मुंग्यांचे वारूळ होणे म्हणजे काय? तर खूप राग येणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आभाळ कोसळणे म्हणजेच फार मोठे संकट येणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.